नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि सोबतच साहित्य सुद्धा बघूया। तर हे बघा, हे आहे तुरीचे दाणे आपण काढलेले आहे, हे ओले दाणे आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, हळद, मीठ आणि कोथिंबीर। तर मैत्रिणींनो, ही आमटी विदर्भातील प्रचंड आवडणारी भाजी आहे आणि विदर्भामध्येच वेगवेगळ्या पद्धतीत ही आमटी तयार केली जाते। तर काही ठिकाणी हे जे दाणे घेतलेले आहे आपण, तर काही ठिकाणी असं आहे की याला भाजून घेतात आणि काही ठिकाणी भाजत नाही, तसेच मिक्सरमधून बारीक करतात। असे वेगवेगळ्या पद्धती आहे। तर आपण या पद्धती तयार करणार आहे, हे आपण भाजून घेणार नाही, कच्चे दाणे आहेत, याचीच आपण मिक्सरमध्ये बारीक करून आमटी तयार करणार आहे। तर हे बघा, हे जे तुरीचे दाणे आहे हे कवळे दाणे आहे, एकदम रट्ट नाही आहे। कवळे असल्यामुळे आपण याला भाजायचं नाही। आणि आता आपण भाजून घेणार आहे हिरवी मिरची, लसूण आणि कांदा। इकडे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे। कढईमध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेतलेलं आहे। हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, कांदा आणि लसूण छान आपण भाजून घेतलेले आहे। आता आपल्याला हे तुरीचे दाणे आणि हा मसाला हे सर्व एकत्र आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर हे बघा, आपण हिरवे दाणे आणि हिरवी मिरची, लसूण आणि कांदा हे छान आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीमध्ये। आता आपल्याला तयार करायची आहे आमटी। तर आमटी तयार करण्यासाठी बघा, इकडे आपण गॅस सुरू केलेला आहे, पॅन सुद्धा ठेवलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण तेल सोडूया। आमटीला जास्त तेल लागत नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचा वापर करू शकता। आता यामध्ये आपण सोडणार आहे मोहरी आणि जिरं। मोहरीला छान आपण तडतडू द्यायचं आहे। हे बघा, मोहरी छान तडतडलेली आहे। आता यामध्ये तुम्हाला जर टमाटर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टमाटर बारीक करून सोडू शकता। मला छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे हळद, तुम्हाला लाल तिखट सोडायचं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट सुद्धा सोडू शकता। त्याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आधी, नंतर आपल्याला यामध्ये पाणी सोडायचं आहे। मसाला छान भाजलेला आहे। आता यामध्ये आपण सोडायचं आहे पाणी, हे मसाल्याचं पाणी आहे। पुन्हा यामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे। मी हे पाणी गरम केलेलं आहे, तुम्ही थंड पाणी सुद्धा वापरू शकता।
घट्ट करायची की रसेदार करायची आमटी हे तुमच्या आवडीने तुम्ही करू शकता. पाण्याचा वापर यामध्ये. मी 4 वाट्या पाणी यामध्ये सोडलेलं आहे. आता यामध्ये आपण सोडायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार. आणि आता याला छान उकळी येऊ द्यायचं आहे. तर हे बघा, आमटीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये सोडणार आहे आपण कोथिंबीर. ही झालेली आहे मस्त झणझणीत आमटी. आता आमटी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करायचा आणि आमटीला झाकून ठेवायचं. आपली आमटी तर तयार झालेली आहे. आता ही आमटीसाठी तडका तयार करणार आहे. छान तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग सोडायचं आहे. आपण हिंगाचा तडका देणार आहे. लाल तिखट 1 चमचा. गॅस बंद करूया. आणि आता तयार झालेल्या आमटीमध्ये आपल्याला हा तडका टाकायचा आहे. तर ही बघा, झाली की नाही मस्त झणझणीत आणि चमचमीत आपली विदर्भ स्पेशल आमटी. तर हे बघा, एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये आपण मस्त ओल्या दाण्याची आमटी तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच ह्या पद्धतीने आमटी तयार करून बघा. आता नवीन तुरीच्या शेंगा आलेल्या आहे मार्केटला, तर नक्कीच आमटी तयार करा आणि खाऊन बघा. तर हे बघा मैत्रिणींनो, अशी चमचमीत आणि झणझणीत आपण आमटी तयार केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच करून बघा आणि खाऊन बघा. हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या या व्हिडिओला, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.